नमस्कार, अभिमान लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाने गुरुवारी रात्री निवडणूक रोख्यांचा सर्व तपशील संकेतस्थळावर जाहीर केला आहे। या तपशिलामध्ये कोणत्या पक्षाला किती रकमेची निवडणूक रोखे मिळाली आहेत, कोणत्या पक्षाने किती कोटींचे निवडणूक रोखे वटवले आहेत, या माहितीबरोबरच कोणत्या खरेदीदाराने किती कोटींचे रोखे खरेदी केले आहेत याची माहिती उपलब्ध करण्यात आली आहे। त्यामध्ये देशभरातील अनेक नामांकित कंपन्या, व्यावसायिक किंवा व्यक्तिगत खरेदीदारांचाही समावेश आहे। कोणत्या व्यक्तीने किंवा दात्याने कोणत्या पक्षाला देणगी दिली याची माहिती मात्र न दिल्याने सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयच्या संचालकांना नोटीस बजावून या प्रकरणी 18 मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे। दरम्यान निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार 20 देणगीदारांनी तब्बल 5,832 कोटी रुपये गेल्या 5 वर्षात देशातील वेगवेगळ्या पक्षांच्या नावे एसबीआय कडून निवडणूक रोखे खरेदी केले आहेत। यामध्ये फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड देणगी 1,368 कोटी, मेगा इंजिनिअरिंग 966 कोटी, क्विक सप्लाय लिमिटेड 410 कोटी, हल्दिया एनर्जी लिमिटेड देणगी 377 कोटी, वेदांत लिमिटेड देणगी 376 कोटी, एसएल मायनिंग लिमिटेड 225 कोटी, वेस्टर्न यूपी पॉवर 220 कोटी, भारतीय एअरटेल 198 कोटी, केवेंतर फ्रूट लिमिटेड 195 कोटी, एमकेस एंटरप्राइजेस 192 कोटी, मदनलाल लिमिटेड 186 कोटी, यशोदा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल 162 कोटी। निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये अशा अनेक कंपन्या व नव्याने सुरू झालेल्या व्यावसायिकांचं नाव यादीत असल्याने संपूर्ण भारतात एकच खळबळ उडाली आहे। रोजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। अभिमान लाईव्हसाठी अमजद खान, बीड।